मला हा दहीहंडी हा उत्सव मी एक माझा सण आणि माझी परंपरा म्हणूनच मी जपतोय. बरोबर. महिला गोविंदा पथक देखील येतात, भांडूपच्या बाहेरचे देखील गोविंदा पथक येतात. आम्हाला प्रेरणा ही समाजातूनच मिळाली. समाजातील जे काही समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहणे. येणाऱ्या गोविंदा 7-8 थर जे काही लावण्याचा प्रयत्न करणार त्याची यशस्वी तालीम आपल्या आई दुर्गा काली मातेच्या आशीर्वादाने तिच्या चरणी नतमस्तक होऊन तिच्या समोरच करा. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भांडूपचा गोविंदा आपल्या युट्यूब पॉडकास्ट मध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत भांडूपमधला असं गोविंदा पथक की त्यांच्या नावाची झळक अख्ख्या मुंबईमध्ये आहे. उत्साही मित्रमंडळ आणि उत्साही मित्रमंडळाचे अध्यक्ष विकास दादा आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे या मंडळाचे उपाध्यक्ष आणि या उत्साही मित्रमंडळाचे घे भरारी गोविंदा पथकाचे कोच अर्थातच रणजित दादा आपल्यासोबत आहेत. दादा, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या पॉडकास्ट मध्ये. कसं वाटतं भांडूपचा एक गोविंदा हे नाव ऐकून तुम्हाला कसं वाटतं? पहिल्यांदा अतिशय चांगली संकल्पना आहे आणि तुमच्या या प्रसार माध्यमातून आज जे काही तुम्ही घरोघरी आमचं हे मंडळाचे कार्य पोहोचवत आहे त्याबद्दल प्रथमतः समस्त उत्साही मित्र मंडळातर्फे आम्ही तुमचे आभार मानतो. नक्कीच. आणि तुमच्या ह्या उपक्रमाला आम्ही शुभेच्छा देतो आणि नक्कीच या शुभेच्छा देत देत या भांडूपमधील सर्व गोविंदा पथकांना देखील आम्ही शुभेच्छा देतो की तुम्ही चांगलं उत्तम कार्य करा आणि गोविंदा पथकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भांडूपचं नाव रोशन करा. नक्कीच. आणि आता वळूया आपल्या घे भरारी गोविंदा पथकाकडे. हे नाव मला एक जाणून घ्यायचंय. मला दादा प्रथम सांग की उत्साही मित्र मंडळाची स्थापना कधी झाली? उत्साही मित्र मंडळाची स्थापना 1977 साली भांडूप येथे झाली. आणि मग घे भरारी गोविंदा पथक कधी उदयास आला? घे भरारी गोविंदा पथकाची सुरुवात ही आम्ही इसवी सन 2001 साली केली. 2001 मध्ये घे भरारी गोविंदा पथक उदयास आला. पण हे नाव कसं सुचलं की घे भरारी गोविंदा पथक? काहीतरी युनिक वाटतं ना नाव ऐकताना, घे भरारी. या ऍक्च्युली हे नाव घेण्याच्या मागे पण एक मोठा इतिहास आहे. आणि हे नाव आम्हाला कालव्यामधील एका संस्थेने दिलेलं आहे. अच्छा. कालव्याला आम्ही एका ठिकाणी 2002 साली ज्यावेळी आम्ही तिथे एक स्थळ लावायचा प्रयत्न करत होतो. अच्छा. आणि त्यावेळी आम्ही सलग 2-3 वेळा पडलो, परंतु त्यांनी तिसऱ्यांदा आम्हाला परत एकदा संधी दिली. अच्छा. आणि ती संधी दिली त्यावेळी आमच्या मुलांनी जो एकदम उत्साही होऊन जो धीटपणा दाखवला आणि जे कडक 7 थर त्यावेळी सलग 3 वेळा लावलेली त्याच गल्लीमध्ये. त्यामुळे तिकडच्या संस्थेने एक असा आवाज दिला की घे भरारी. आणि मग तिथून आमच्या मुलांनी हे नाव अपनावलं आणि त्या पद्धतीने आजपर्यंत त्यांनी कार्य केलेलं. अच्छा. म्हणजे हे घे भरारी गोविंदा पथकाचं नाव आता आपल्याला कळलं की म्हणजे कारण की उत्साही मित्र मंडळ आणि घे भरारी म्हणजे हे एक युनिक नाव. मला सुद्धा एक त्याच्याबद्दल प्रश्न होता की घे भरारी गोविंदा पथक काहीतरी असणार याच्यामध्ये युनिक. आता रणजित दादा तुझ्याकडे येतो. मला जाणून घ्यायचंय की 2001 साली आपले पहिल्यांदा आपला थर लागला. किती थर होते तेव्हा? 2001 साली लालाशेठ मध्ये श्री भास्करभाई विचारे त्यांनी दहीहंडी चालू केली. पहिल्यांदाच अशी मोठी दहीहंडी त्यांनी चालू केलेली. तेव्हा आम्ही संध्याकाळी जेव्हा चालू व्हायची तेव्हा संध्याकाळी आम्ही तिथे 6 थराची आम्ही सलामी दिलेली कडक. पहिल्याच वर्षी 6 वर्षी. म्हणजे आम्ही तेव्हा कसं अगोदर पण आम्ही असं गल्लीमध्ये वगैरे आम्ही असे दहीहंडी आम्ही करायचो, पण असे म्हणजे भांडूपमध्ये प्रथमच पहिली त्यांनी मोठी दहीहंडी त्यांनी चालू केली. अच्छा. 2001 साली तेव्हा आम्ही तिथे लालाशेठ मध्ये. मग त्या वर्षी तुम्ही भांडूपमध्येच होता की भांडूपच्या बाहेर? तेव्हा बाहेर असं काय तेव्हा कसं म्हणजे असं दहीहंडीचं मोठं एवढं काही नव्हतं. क्रेज नव्हतं. 2001 साली 6 थर म्हणजे पण 6 थर म्हणजे तेव्हा खूप मोठे असायचे. तेव्हा ताडवाडी आमचं म्हणजे ताडवाडी तेव्हा खूप नावाजलेलं. तेव्हा ताडवाडी हे खूप 8 थर लावायचे 7 थर लावायचे तेव्हाच्या काळी. त्यांच्यामुळे नंतर मग आम्हाला पण मग प्रोत्साहन मिळालं, क्रेज आलं. मग आम्ही पण तेव्हा 6 थर लावलेले आमच्या मुलांनी. 2001 साली 6 थर लावले. नंतर मग दुसऱ्या वर्षी आम्ही म्हणजे असं तेव्हा आम्हाला वाटलं की 6 थर आपण पण लावू शकतो, म्हणजे आपण पण प्रॅक्टिस केली तर आपण 7 वगैरे किंवा 8 थर आपण लावू शकतो. बरोबर. मग आम्ही पण प्रॅक्टिस चालू केली. मग आम्ही पुढच्या वर्षी आम्ही मनीषा नगरला ठाण्याला आम्ही गेलो कलव्याला. तिथे मनीषा नगरला वैती साहेब म्हणजे आमचे मंडळातले नगर म्हणजे जवळीक आहे त्यांचे मित्र लागतात. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो तेव्हा तिकडे आम्ही त्यांनी आमची जेवणाची वगैरे म्हणजे पूर्ण म्हणजे ते सांगितलं की तुम्ही आमच्याकडेच या. अच्छा. तेव्हा मग आम्ही तिकडे गेलो तर त्यांनी आम्हाला सगळी व्यवस्था केली जेवणाची वगैरे त्यांची इथेच केली.
आम्ही तिथे 3 वेळा 7 थर लावताना आम्ही पडलो. पण नंतर आम्ही जिथे 7 थर लावले ते एक मनीषानगर 1, मनीषानगर 2, मनीषानगर 3. तिथे आम्ही त्या गल्लीमध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळा आम्ही 7 थर लावले. त्याची जिद्दत होती का म्हणजे 7 थर लावायचे? कसं आम्ही तेव्हा मुलं पण भरपूर, आता पण आहेत, तेव्हा पण मुलं भरपूर असायचो. त्याच्यामुळे कसं आम्हाला अशी भीती नाही की बाबा आपण काहीतरी वेगळं करायचंय. आपण एवढं बाहेर त्यांनी आपला एवढा खर्च केला जेवणा वगैरेचा. आणि कसं आम्ही तेव्हा ट्रक बस वगैरे मधून जायचो, तेव्हा बाईक वगैरे जास्त मुलांकडे नसायची. तर ट्रक बस आम्ही करून जायचो. तर म्हणजे आपल्याला पण मुलांना पण हौस होती. आणि आम्ही म्हणजे दहीहंडी हे आम्ही जे चालू केलंय फक्त आम्ही एक सण आपला म्हणून चालू केला. आम्हाला असं कुठे कॉम्पिटिशन साठी आम्ही कुठे कधी उतरत म्हणजे कॉम्पिटिशन खेळायचीच नाही. कॉम्पिटिशन आपला उत्सव आपली परंपरा म्हणून चालवायचा. सण आहे तो आपला मराठी माणसं जपायचा. बरोबर. आणि एक तर कसं सगळी मुलं एकत्र येतात त्या दिवशी. एक आपलं कसं मजा मस्ती वगैरे आपण सर्व एकत्र करतो. म्हणून आम्ही तो अजूनपर्यंत तसंच टिकून आहे. देवीच्या कृपेने पुढे सुद्धा चालू राहील. अच्छा, आता 2002 साली तुम्ही 7 थर लावले. मग आता 2025 पर्यंत ह्या 7 थराचा काय प्रोग्रेस आहे, म्हणजे काय पुढे अजून? 7 थर लावले. मुलं पण आहेत आता. सगळं आपलं पण वर्षभराचे कार्यक्रम असतात. नंतर आम्ही 2018 साली एक वेगळं काहीतरी नवीन करूया म्हणून सगळेजण 7 थर लावतात. तर आम्ही 12 मुलांमध्ये विदाऊट शिडी 5 थर लावलेले. म्हणजे एकमेकांच्या ह्याच्यावरनं स्पेनवाले कसं स्पेन टेक्निक तसे आम्ही पण आहे ना 5 थर आहे ना 12 मुलांमध्येच. अच्छा, फक्त 12 मुलं. आम्ही सगळे साईडला बसायचो, नारळ फोडून आम्ही साईडला बसायचो. 12 मुलं चढायची, 12 मुलं ते 5 थरावरती चढायची आणि उतरायचे. त्यानंतर 2019 साली आम्ही 6 थर लावले. विदाऊट शिडी 6 थर लावले. अच्छा, ते एक आमचं म्हणजे असं भांडूप मुलुंडमध्ये ठाण्यामध्ये नाव झालं. म्हणजे काहीतरी आगळी वेगळी टेक्निक, काहीतरी युनिक. सर्वजण 7 थर लावतात. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं काहीतरी आपण वेगळं करूया. बरोबर आहे. म्हणून आम्ही विदाऊट शिडी 7 थर 5 थर असं आम्ही चालू केलं. आणि ते सक्सेस झालं आमचं. ओके, मग आतापर्यंत फक्त आपले 7च थर चालतात. या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी आम्ही कंटिन्यू म्हणजे ठाण्यापासून भांडूप मुलुंड आम्ही कंटिन्यू 8 वेळा 7 थर लावले. अच्छा, आता ह्या वर्षी आमचं एक वेगळं ध्येय आहे. पण आम्ही असं बोलणार नाही की आम्ही 8 थर लावणार वेगळे. आम्ही काहीतरी वेगळं करणार. बरोबर. असं सगळे आपण असं बोलून नाही की बाबा आम्ही या वर्षी 8 थर लावणार. काहीतरी वेगळं करणार. बरोबर. आणि हे त्या दिवशी दिसेलच, दहीहंडीच्या दिवशी दिसेलच. नाही, खरंच भांडूपमधला असा गोविंदा पथक आहे ना. गोविंदा पथक काय किंवा उत्साही मित्रमंडळ, माझा अनुभव आता मी 1.5-2 वर्ष आली या मंडळाशी निगडीत काही शूट्स करतो. त्यांचे जे वर्षभरामध्ये जे प्रोग्राम असतात मी शूट करतो. मला तिथे ना एक वेगळी ऊर्जा दिसते. आणि असं स्वतःहून असं वाटतं की आपण तिथे जावं, आपण त्या गोष्टीला कॅप्चर करावं आणि मीडियावरती पोस्ट करावं. कारण की हे मंडळ असं आहे भांडूप मधला उत्साही मित्र मंडळ की ह्यांच्या वर्षभरामध्ये जे कार्यक्रम चालतात की इतर मंडळांनी सुद्धा त्याचा आदर्श घ्यावा की समाज कार्यामध्ये खरोखर अग्रेसर असं नाव असलेलं उत्साही मित्र मंडळ आहे भांडूप मधला. 2018 साली तुम्ही जो 7 थराचा स्पेनचा जो रेकॉर्ड केला, त्याच्यानंतर अजून पुढे काय नवीन टेक्निक अजून तरी चालू आहे? आता आमचे जे म्हणजे आम्हाला एक तुम्हाला सांगतो, प्रशिक्षक म्हणून आम्हाला जे लाभले आहेत ना, सचिन मस्कर, म्हणजे ते आमचे मी तर त्यांच्यावर आम्ही पहिले हे करायचो, ते आम्हाला शिकवायला यायचे. अच्छा, ते उत्कर्ष मित्र मंडळामध्ये ते पण कोच आहेत. बरोबर. आणि ते कबड्डी राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी आम्हाला असे एक टेक्निक शिकवलं. आम्हाला तेव्हा काय माहिती नसायचं. आम्ही गल्लीमध्ये आपण असं जेव्हा हंडी लावायचो त्या नंबराने आम्ही नंतर मग 7 थर आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. त्यांनी नंतर मग आम्हाला हे केलं. त्यांना नंतर वेळ भेटू शकत नव्हता, मग त्यांनी आम्हाला कोचिंग करावं, तुम्ही शिकवा मुलांना. आम्ही सुद्धा स्वतः थरामध्ये चढतो. अच्छा, पण कसं प्रॅक्टिसच्या वेळी आपण एक वेगळं राहून त्यांना काहीतरी नवीन मुलांना किंवा आपल्याच मुलांना पाय कसा ठेवायचा, कसं वरती चढायचं, कसं उतरवायचं, हे सगळे टेक्निक त्यांनी आम्हाला शिकवलं. अच्छा, म्हणजे या व्यक्तीचं नाव खरोखर आज सांगतो की आज 3ऱ्या पॉडकास्टमध्ये मी ऐकतोय, तिसऱ्यांदा हे नाव ऐकतोय पॉडकास्टमध्ये. पहिल्यांदा आम्ही त्यांच्यासोबत जो पॉडकास्ट केला तेव्हा सुद्धा त्यांच्याकडून खूप म्हणजे अशी ऊर्जा भेटली, काहीतरी नवीन शिकायला भेटलं आम्हाला. त्याचप्रमाणे अजून एक दुसरं गोविंदा पथक होतं, त्यांनी सुद्धा त्यांचं नाव घेतलं. आज तुम्ही 3रा गोविंदा पथक आहे ती त्यांचं नाव घेता. म्हणजे या व्यक्तीचं खरोखर भांडूपमध्ये मला वाटतं कुठेतरी एक स्वतःच एक
बोलतात ना एक स्वतःची इमेज बनवलेली आहे त्या व्यक्तीने. तर जसं की दादा तू बोललास की तुम्हाला कोणीतरी घडवलंय, सचिन सरांचं नाव याच्यामध्ये आलेलं आहे आणि याच्या आधी सुद्धा मी त्यांचं खूप नाव आपल्या पॉडकास्टमध्ये सुद्धा ऐकलंय. तर अजून या व्यक्तीबद्दल ना मला खूप जाणून घ्यायला आवडेल, कारण की इतर मंडळी सुद्धा त्यांच्या नावाचं खूप त्यांचे काही खूबी आहेत त्या सांगितल्या, जसे की ते इंटरनॅशनल खेळाडू आहेत, भारताच्या बाहेर सुद्धा खेळून आलेले आहेत. तर अजून त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे घडवलं हे मला ना खरोखर जाणून घ्यायला आवडेल. तर तुम्ही सांगा. सचिन मस्कर साहेबांबद्दल बोलायचं होतं. अशी व्यक्ती आम्ही आमच्या लाईफमध्ये पहिल्यांदा पाहिली. म्हणजे त्यांचं स्वतःचं मंडळाचं गोविंदा पथक असताना देखील त्यांनी आमच्या गोविंदा पथकाला योग्य ते मार्गदर्शन दिलं आणि अजून बऱ्याच गोविंदा पथकांना ते मार्गदर्शन देत आहेत. आणि आजही म्हणजे बऱ्याचशा गोविंदा पथकांच्या स्पर्धेच्या युगात देखील ते स्पर्धा न ठेवता सर्व गोविंदा पथकांना मार्गदर्शन करत सर्वच गोविंदा पथकांचा प्रोग्रेस ते देत आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे म्हणजे खूप कमी गोष्ट आहे, परंतु समस्त उत्साही मित्र परिवार, उत्साही मित्र मंडळ हे कायम त्यांचे ऋणी राहील. नक्कीच की आम्हाला योग्य असं मार्गदर्शन त्यांनी दिलंय आणि आज तर भेटलेलं आहे आणि भविष्यातही भेटेल. नक्कीच. आणि त्यांच्याशी जेव्हा आम्ही चर्चा केली ना, त्याच्यातून सुद्धा चर्चा करताना असं कुठे नजरेच नाही आलं की बाबा मी दहीहंडीचा थर चालवतोय, एक गोविंदा चालवतोय, तर मला कोणाशी कॉम्पिटिशन करायचं. मला हा दहीहंडी हा उत्सव मी एक माझा सण आणि माझी परंपरा म्हणूनच मी जपतोय. रणजित दादा, मला तुझ्याकडे यायचं आहे. जसं की आता भांडूपमध्ये आपल्या दहीहंडीच्या सणाच्या आधी काही सराव शिबिर असतात, त्याचप्रमाणे आपलं उत्साहीचं जे घे भरारी गोविंदा पथक आहे ते सुद्धा असं बाहेर सराव शिबिरमध्ये पार्टिसिपेट करत असतं काय? नाही, उत्साही मित्र मंडळ म्हणजे घे भरारी गोविंदा पथक अजून एकाही सराव शिबिराला कुठे गेलं नाही. आमचं स्वतः सराव शिबिर असतं. मला जाणून घ्यायला आवडेल त्याच्याबद्दल, काय युनिक असतं त्या सराव शिबिरामध्ये. आपले एक अध्यक्ष सांग. आपलं बेसिकली सराव शिबिराची संकल्पना ही आमच्या मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय समाजसेवक अमितजी भोगले यांच्याकडून झालेली आहे आणि त्यांची अशी इच्छा होती की सर्वच गोविंदा पथकांना इथे आमंत्रित करून विभागातल्या लोकांना देखील आपल्या प्रत्येक गोविंदा पथकाची माहिती मिळावी. त्या उद्देशाने आम्ही गेली 3 वर्षे सराव शिबिर चालू केले आणि आमचा हेतू हेच आहे की ह्या सराव शिबिरामध्ये तुम्ही तुमची तालीम घ्या, म्हणजे जय्यत तयारी करा उद्याच्या येणाऱ्या एक्झामची. तसं येणाऱ्या गोविंदाच्या दिवशी तुम्ही 6, 7, 8 थर जे काही लावण्याचा प्रयत्न करणार त्याची यशस्वी तालीम ही आपल्या आई दुर्गा काली मातेच्या आशीर्वादाने तिच्या चरणी नतमस्तक होऊन तिच्या समोरच करा. बरोबर. कारण जेव्हा आईचा आशीर्वाद असतो तेव्हा जगातल्या कुठल्याच मुलाला कुठचाच त्रास होणार नाही. नक्कीच. आणि ती आई सर्वांचीच आहे. आणि तुमच्या ह्या प्रसार माध्यमाच्या याच्यातून मी पुन्हा एकदा समस्त गोविंदा पथकांना आमंत्रित करेन की ह्या वर्षी देखील हे सराव शिबिर आहे. ह्या वर्षी देखील तुम्ही या सराव शिबिराला उपस्थित राहून आई दुर्गा काली मातेचा आशीर्वाद घेऊन तुमच्या गोविंदा पथकाचे 6, 7, 8, 9 थर लावायचे जे काय प्रयत्न करतात त्यात तुम्हाला यश मिळेल ही प्रार्थना करेन. आणि दादा, मग याच्यामध्ये आता सराव शिबिर म्हटला की एक प्रकार सराव शिबिर असा असतो की तिथे टायमाचा गेम असतो, टायमिंग चालतो स्टॉपवॉच वरती आणि त्या टायमिंग मध्ये जो थर कमीत कमी सेकंदामध्ये थर लावतील गोविंदा पथक तर त्यांना पहिला प्राधान्य असतं किंवा प्राइज असतं. तर उत्साही मित्र मंडळामध्ये कशा प्रकारे हा सेलिब्रेट केला जातो, म्हणजे सराव शिबिर जे आहे ते कशा प्रकारे केलं जातं? नाही, मुख्यतः आम्ही बोललो ना की इथे स्पर्धा होतच. स्पर्धा नाहीच, स्पर्धा हा विषयच नाहीये. अच्छा. आम्ही फक्त तिथे एक रंगीत तालीम म्हणून त्यांना प्लॅटफॉर्म तयार केला की इथे तुम्ही तुमचं जे काय तुम्हाला तालीम करायची ती फायनल तालीम इथे करा. स्पर्धा ही अजिबात नाही. आणि आलेल्या प्रत्येक गोविंदा पथकांचा आम्ही सन्मान त्या पद्धतीने करतो. कोणी 6 थर लावतो, कोणी 7 थर लावतो, कोणी 8 थराचा प्रयत्न करतो. पण येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाचा आम्ही मानसन्मान करतो आणि त्यांना एनकरेज करतो की तुम्ही तुम्हाला इम्प्रूव्ह करा, अपडेट. बरोबर. महिला गोविंदा पथक देखील येतात, भांडूपच्या बाहेरचे देखील गोविंदा पथक येतात. अच्छा. मला एक गोष्ट ना उत्साही मित्र मंडळाची आवडली, कारण की मी इतर सराव शिबिर सुद्धा बघितले. तिथे असं होतं की तुम्ही फक्त थर लावायचा, तुमचा कॉम्पिटिशन चालते, एक टायमिंग असतो, ज्याचा कमिंग टायमिंग होईल त्याला त्याचं सन्मान चिन्ह आणि सर्व भेटतं. उत्साही मित्र मंडळाचा आपण आपल्या चॅनलला गेल्या वर्षी जेव्हा तो त्यांचा कार्यक्रम आपण जेव्हा कव्हर केला तिथे आम्ही बघितलं की प्रत्येक गोविंदासाठी वेगळा एक दहीहंडी बांधली जाते. म्हणजे जसा आता एखादा गोविंदा पथक झाला त्याचा थर लावून झाला की तो दहीहंडी फोडतो, निघून जातो. म्हणजे कुठेतरी दादा बोलले तसे की दहीहंडीचं प्रत्येकाला एक तालीम घडते तिथे. असं काहीसं युनिक मला वाटतं हा सराव शिबिर पहिल्यांदाच असेल मुंबईमध्ये, तर मला वाटतं पहिल्यांदा असेल की सराव शिबिराला सुद्धा प्रत्येकाला एक हंडी फोडायला भेटते आणि या हंडीचा मान त्या आईच्या चरणी भेटतो प्रत्येकाला.
याच्याप्रमाणे मी जाणून घेईन की आता सराव शिबिर झालं, याचप्रमाणे भांडूपचं उत्साही मित्रमंडळ आहे जे समाजसेवेमध्ये खूप त्यांचं नाव आहे. मला दादाकडून खरोखर जाणून घ्यायला आवडेल की हे सर्व करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून भेटते. पहिली गोष्ट तर आम्हाला प्रेरणा ही समाजातूनच मिळालेली. अच्छा. कारण मुळातच मंडळाचा उद्देशच आहे की समाजातील जे काही समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहणे, त्यालाच मंडळ बोलतात. बरोबर. फक्त उत्सव साजरे करणं किंवा कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या हाताखाली काम करून एखादं कार्य करणं ह्याला मंडळ बोलत नाही, हे असं आमची व्याख्या आहे. त्यामुळे मंडळाची स्थापना जेव्हा होते एखाद्या विभागात, तर त्या विभागात ते विभाग म्हणजे आपलं कुटुंब आहे आणि त्या विभागातल्या सर्व नागरिकांचा लोकोपयोगी कामं कशी करता येईल आपल्याला मंडळातर्फे ते आपण नक्कीच करावे. कारण आपण विभागातनं वर्गणी घेतो, त्या वर्गणीतून आपण फक्त आपले मोठमोठे उत्सव साजरे नाही करायचे, तर त्यातून आपल्याला लोकांना उपयोगी पडतील अशी कामं करतात. आणि उत्साही मित्र मंडळ ही कामं गेली अनेक वर्ष करत आहे आणि यात सर्वात महत्वाचं म्हणजे निस्वार्थी कार्यकर्त्यांची फळ. कारण आज कार्यकर्ते आहेत म्हणूनच मंडळ चालते आणि त्या कार्यकर्त्यांच्या प्रति त्यांच्या मनी एक इच्छा असते की आपल्या दैनंदिन जीवनातील अमूल्य वेळातील काही वेळ काढून म्हणजे आपल्या नोकरी धंदा घर परिवार सगळं सांभाळून बरोबर उरलेल्या वेळात आराम न करता काहीतरी समाजासाठी करायचं, मग त्याच्यासाठी ते जॉईन होतात आणि असंच उत्साही मित्र मंडळ घडत आलंय आणि गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करत आहे. आणि याची पोचपावती म्हणून आम्हाला फक्त भांडूप मुलुंड ठाणा नव्हे तर मुंबईमधून देखील आम्हाला उत्कृष्ट सामाजिक कार्याचा किताब मिळालेला आहे. अच्छा. मला जाणून घ्यायला आवडेल कोणता किताब हा होता. हा किताब असा होता की मुंबईची जी सार्वजनिक नवरात्रोत्सव समिती आहे त्यांनी उत्साही मित्र मंडळाचं एक सामाजिक कार्याचा बद्दल आम्हाला कौतुकास्पद मानसन्मान दिला. ते म्हणजे असं की आपण 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करतो आणि गेली 12 वर्ष हा उपक्रम चालू. 12 वर्ष. आणि ह्या उपक्रमात सगळ्यात मोलाची साथ देतात ते आपल्याच भांडूपचे रिक्षा चालक. अच्छा. जे स्वतः परिस्थितीनुसार किंवा काही वेगळ्या कारणानुसार त्यांनी त्यांचं पूर्ण शिक्षण केलं नाही. बरोबर. परंतु ह्या विद्यार्थ्यांना उत्साही मित्रमंडळाच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून सहकार्य करण्यासाठी जातीने उपस्थित असतात आणि तेही कुठचं मानधन न घेता फक्त आम्ही त्यांचा मान सन्मान करतो. त्यामुळे एकदा जोरदार म्हणजे बोलतात ना त्यांच्यासाठी देखील त्या रिक्षा चालकांसाठी आमचा सलाम आहे की ते स्वतः एवढं सकाळी येऊन सर्व मॅनेज करून मुलांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर सुखरूप सोडतो. आणि विद्यार्थ्यांना देखील भीती असते 10वीची परीक्षा, पहिल्यांदाच मोठी परीक्षा बोर्डाची, मन त्यांचं थोडं कसबूत झालं असतं, परंतु हे थोडं त्यांना रिलॅक्सेशन भेटतं आणि आजच्या धावत्या युगात पालकांना त्यांच्या शाळेपर्यंत जाता येत थोडंफार त्यांना देखील भेटते की उत्साही मित्र मंडळातर्फे चालले म्हणजे हरकत नाही, आम्ही बिंदास काळजीपूर्वक जातील. हे आम्हाला मिळाली पोचपावती. बरोबर. अजून उत्साही मित्र मंडळाचं ना जेव्हा वर्षभरामध्ये एवढे काही समाज कार्य असतात त्यांचे, पण या सर्व समाज कार्य करण्यासाठी एक असं टीम बॉन्ड असतो, एक टीम असते जी तुमची सर्व मुलांची टीम आहे किंवा सभासद वगैरे सर्व जे आहेत यांचं कोणत्या प्रकारे म्हणजे कशा प्रकारे ते ह्या सर्व कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. बेसिकली मंडळात नाही म्हटलं तरी एक 100-150 कार्यकर्ते नावाने असतात, परंतु मुख्य जी कमिटी असते कोर कमिटी ती आमची एक अशी कोर कमिटी आहे. आम्हाला कुठचाही उपक्रम राबवायचा असेल ना तर आम्ही प्रत्येकाला ते मॅनेजमेंटच्या हिशोबाने कामं वाटून दिली. एज्युकेशन रिलेटेड असेल तर त्या पद्धतीने, स्पोर्ट्स रिलेटेड असेल तर त्या पद्धतीने आणि काही राजकीय रिलेटेड असेल तर त्या पद्धतीने, असं एकमेकांना सांभाळून आणि काम मॅनेज करून हे सगळं कार्यक्रम होतो. अच्छा. मग रणजित दादा दहीहंडीच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच सर्व चालतं मुलं वगैरे? अजून पण आपल्याकडे आता प्रॅक्टिसला जवळजवळ आता म्हणजे जस्ट चालू केलंय म्हणून आता मुलं कमी आहेत, पण जेव्हा 1 महिना 15-20 दिवस असतात तेव्हा आपल्याकडे 70 ते 80 मुलं प्रॅक्टिसला असतात. अच्छा. आणि दहीहंडीच्या दिवशी तर 300-350 पण. नक्कीच नक्कीच. म्हणजे तेव्हा सुद्धा हा मुलांचा असा जो टीम बॉन्डिंग असतो, म्हणजे मॅनेजमेंट झाली दहीहंडीची. ते पण कसं मुलांना दहीहंडीचं जेवणापासून की त्यांना पाणी नाश्ता याच्यासाठी किंवा आपला एक आमचं असं पण आहे की जाताना आम्ही कसं 4 व्हीलर पहिले आम्ही ट्रक बस वगैरे घेऊन जायचो, पण आता कसं ठिकठिकाणी नाकाबंदी किंवा ते हे असतं इथून रस्ता पुढे बंद आहे, इथून पोलीसवाले जायला देत नाही हंडीच्या ठिकाणी, मग तिथे बस लावा तिथून चालत जावा.
हा. जे जे जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर लांब असतं. बरोबर. मग आम्ही काय सांगितलं मुलांना, तुम्ही तुमच्या बाईक घ्या. ते बाईक पण घेताना आम्ही पण सांगतो ट्रिपल सीट नाही, डबल सीटच घ्यायची. आणि आता मला ह्या पॉइंटवरती खरोखर जाणून घ्यायला आवडेल, दहंडीच्या दिवशी उत्साही मित्र मंडळाचा आपला जो गोविंद आहे त्याच्या शिस्ताबद्दल काय असेल मला ते सांगतो. मी ह्याची एक बाईक असते, माझी एक बाईक असते. आम्ही 2 बाईक आमच्या पुढे असतात. आम्हाला रूट माहिती असतो, कुठे जायचं आपल्याला, कुठे नंबर आपला आहे, कुठे काय. आणि 3 बाईक आमच्या पाठी असतात. 3 सब म्हणजे जे मंडळाचे उपाध्यक्ष आणि आहेत, प्रकाश आमीन आहे, असे अजून 2-3 जण आहेत, त्यांच्या बाईक पाठी असतात. ते का आता कोण मुलगा पाठीमागे राहायला नको. आणि बाकीचे रोहन गावडे वगैरे, अभि राणे वगैरे त्यांच्या पण बाईक्स मध्ये असतात, की आपली मुलं कुठे बाहेर जायला नको, आपण आपल्या बरोबर एका रूटने जायचं. आणि मुलांची शिस्त खरं सांगतो तुम्हाला, असं मुलं एक म्हटलं ना तर आपल्याला एका ठिकाणी जायचं तर सगळे एकत्रच असतात. अच्छा, म्हणजे एकदा सांगितलं, हुकूम केला की तो तिथे गेलाच पाहिजे. हुकूम म्हणजे असं आपण हे बघा, हुकूम म्हणजे असं नाही, सगळे आपलेच आहेत. बरोबर. आम्ही आमच्याकडे असं भेदभाव नाही की बाबा तू मोठा तू छोटा. बरोबर. सगळे आम्ही मित्र असे एकत्रच आहे, म्हणून आमचं अजून असं कुटुंब चालू. नक्कीच, खरंच एक बॉन्डिंग दहंडीच्या दिवशी पाहिजेच. दादा तुला विचारायचं आहे विकास दादा, की आपल्या भांडूपच्या आईचं एक ना मला आज खरोखर या पॉडकास्ट मध्ये सांगावं वाटतं, कारण की उत्साह मित्र मंडळ जेवढं काय बोलू ना, वर्षभरमध्ये एवढे उपक्रम असतात त्यांचे की ते लक्षात ठेवणं सुद्धा कठीण आहे एखादी गोष्ट. तर मला एक विचारायचं, मला आता एक आठवलं म्हणून बोलतो, की भांडूपच्या आईच्या 9 दिवस जो वेगवेगळा जो तुम्ही प्रत्येकाला मान सन्मान देता ना, त्याच्याबद्दल खरोखर या पॉडकास्ट मध्ये मला जाणून घ्यायला आवडेल. काय असतो तो मान सन्मान? म्हणजे बेसिकली कसं सर्व कार्यकर्त्यांची एक मीटिंग असते आणि त्या मीटिंग मध्ये प्रत्येक कार्यकर्ता आपापले मत मांडतो. आणि त्या सर्वांच्या मताने एक आम्ही असा विचार केला की मोठमोठे सेलिब्रिटी किंवा मोठमोठे राजकीय नेते किंवा मोठमोठे वर्गणीदार, देणगीदार ह्यांना तर आपण आमंत्रित करतोच, परंतु तळागाळात काम करून समाजामध्ये जे काही वेगळं काहीतरी करतात, जसं की आपल्या गल्लीमध्ये नेहमी साफसफाई करायला एक सफाई कर्मचारी आहे, त्याचा मान सन्मान कोण करणार? कोण नाही करत. कारण तो पण आपल्याला रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी स्वतः रोगराईत काम करतो. बरोबर. म्हणजे तो कुठल्या एम्प्लॉई असेल किंवा वॉट एव्हर जे काय असेल. तसेच उदरनिर्वाहासाठी अशा काही बऱ्याच महिला आहेत त्या रिक्षा चालवतात. म्हणजे कुठचं नको ते मार्ग न निवडता कष्टाचा मार्ग निवडतात. बरोबर. ह्यांना प्रोत्साहन करण्याचं काम कोणाचं? आपलं. तसेच तृतीय पंथ त्यांना समाजामध्ये वेगळ्या नजरेने बघतात, परंतु ज्यावेळी तुम्हाला त्यांचे आशीर्वाद पाहिजे असतात तेव्हा तुम्ही त्यांना झुकून सलाम करता. मग त्यांना बाकी दिवस कोण सन्मान देणार? नक्कीच. मग त्यांना असा आम्ही वेगवेगळा विचार करतो आणि समाजातील ते घटक ज्यांच्यामुळे खरोखर समाज चालू आहे, जो लोकांच्या दृष्टिकोनात येत नाही, अशा घटकांच्या जे दृष्टिकोनात येत नाही ना, ते घटक आम्ही उचलतो आणि त्यांना मान सन्मान देतो. कारण खरे ते आहेत. बरोबर. बाकीचे सगळे आहेतच, नाही असं नाही, परंतु खरे ते आहेत जे समाजात खरोखर काम करतात. कारण मंडळाची जी स्थापना असते ना, ती सामाजिक कार्यासाठीच असते. अच्छा. बाकी सगळं करत करत सामाजिक कार्य करणं हा मूळ उद्देश उत्साही मित्र मंडळाचा. त्यामुळे मगाशी जसं रणजित यांनी सांगितलं, तुम्ही बोललात, आम्ही कोणालाही हुकूम देत नाही, परंतु एकदा जर उत्साही मित्र मंडळ ठरवलं की हे करायचंय तर मग ते 100% आम्ही करतो. मग त्याला तन मन धन मान सगळं देऊन करतो. मग आम्ही कोणालाही ऐकत नाही आणि ते करायचं मग ते करायचंच आहे, चांगलं काम, आणि ते करतोच. आणि जास्त करून आम्ही हाच विचार करतो ना की ज्यांना कोण मान सन्मान देत नाही ना समाजात, त्यांना मान सन्मान देणं आपलं काम. बरोबर. कारण ते छोटे छोटे घटक आहे ना, नेहमी आहे ना वेगळे केले जातात मोठमोठ्या लोकांकडून, परंतु तेच खरं. जेव्हा एखादा कार्यक्रम करायचा असतो तेव्हा ते मैदान किंवा ते पटांगण किंवा ती जागा कोण साफ करतात? हे सफाई कर्मचारी. परंतु पुरा कार्यक्रम झाल्यानंतर परत ते दुसऱ्याची साफ करायला येतात. या दरम्यान त्यांची आठवण कोण काढतं का? नाही काढणार. आपण करायचं. कोरोना काळामध्ये त्यांनी जर साफसफाई केली नसती, कोरोना काळामध्ये सगळ्यांना बंदी होती, त्यांनी जर साफसफाई केली नसती तर आपली काय हालत झाली असती? नक्कीच. महिला रिक्षा चालक महिला आहेत, आज 8-8 तास गाड्या चालवतात. बाकी महिलांचं तुम्ही पाहिलं असेल. बरोबर. नको ते काम पण करतात, परंतु त्या कष्ट करून दिवसाला 400-500 रुपये कमवून ताट मानेने जगतात. मग त्यांचा तो सन्मान करणार काय ना, की तू वाईट मार्गाला जात नाही, त्यांचा मान सन्मान करणं गरजेचं. तृतीय पंथांचा पण मान सन्मान करणं गरजेचं. ते पण आपलाच घटक आहे. बरोबर. आता तर त्यांना सरकारने आता अधिकृत सगळं दिलेलं आहे, परंतु आपण हे सगळं जर केलं आणि आज प्रत्येक मंडळाने हे अवलंबलं ना, समाज खूप वेगळा होईल. आणि आपण मान सन्मान पण नाही करत त्यांच्यातर्फे. एक दिवस आपण त्यांच्यातर्फे आरती करतो देवीची
संध्याकाळची भांडूपची आईची संध्याकाळची आरती ना प्रत्येक दिवस आम्ही त्यांच्याकडनं करून घेतो. अच्छा. म्हणजे एक दिवस रिक्षाच्या म्हणजे महिला रिक्षा चालक, एक दिवस सफाई कामगार, एक दिवस तृतीयपंथी झाले. गेल्या वर्षी पण आम्ही ते टाकलेले शिक्षक, शाळेचे शिक्षक, डॉक्टर, नर्स पण असं वेगवेगळ्या जे घटक दुर्लक्षित होतात परंतु महत्वाचे आम्ही त्यांना महत्व देतो. नक्कीच एक असा उपक्रम खरोखर मला हा जाणून घ्यायचा होता की कशा प्रकारे, कारण की तुम्ही जर भांडूपच्या आईच्या आयडी होती, इंस्टाग्रामच्या आयडी होती जाऊन त्यांचं बघितलात ना व्हिडिओ वगैरे, भांडूपच्या आईच्या 9 दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रत्येकाला कोणाला मान सन्मान दिलेला आहे तो तिथे दिसतोय. त्याचप्रमाणे जे कार्यक्रम असतात, जे समाजसेवेचे कार्यक्रम होतात, याच्यामध्ये मुलं कशा प्रकारे येऊन कामं करतात ना ते त्या रील्समध्ये दाखवलंय. आणि रणजित आता मला तुला विचारायचं आहे, आता तू स्वतः जॉब करून कोचिंगचं काम करतो, कसा प्रवास आहे जॉब आणि कोचिंग? आमच्याकडे बघायला गेलं ना तर म्हणजे 70 ते 80 मुलं प्रॅक्टिसला येतात, त्याच्यामधले 10 ते 12 मुलं शाळेतली असतील. अच्छा. बाकी सगळे जॉब करूनच म्हणजे सकाळी जातात ते रात्री 8-8:30 पर्यंत येतात. 8-8:30 ला आले की फ्रेश होऊन डायरेक्ट 9 वाजता आमची प्रॅक्टिस असते. आम्ही एक 9 ते 10 आता रिसेंटली चालू केलंय प्रॅक्टिस म्हणून आम्ही 1 तासच घेतो. पण त्याच्यामध्ये कसं त्यांना पण 10 वाजता जाऊन परत जेवायचं असतं, रात्री सकाळी झोपून परत सकाळी उठायचं असतं. आता या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या घरातले पण सोडलं पाहिजे, त्यांना पण शेवटी आपलं घरदार सांभाळून सगळं मॅनेज करायचं. म्हणून आम्ही पण ठरवलंय की बाबा 9 ते 10 एक प्रेय आहे आणि सगळी मुलं येतात. आणि असं पण नाही, आमच्याकडे तर मुलुंड कळव्यावरनं पण मुलं येतात प्रॅक्टिससाठी. हा, सॅटर्डे संडेला तर भरपूर असतात आणि मोस्टली म्हणजे असं कमी जे थरातले आहेत ते कळवा आणि आपलं ह्याच्यावर येतात, मुलुंडवर. या मुलांचा जोश कसा असतो? म्हणजे बँडीची प्रॅक्टिस 2 महिन्याची प्रॅक्टिस. आमच्याकडे एक मुलगा जर असा आहे ना, तो ट्रिपल एक्केला चढतो, निलेश म्हणून. निलेश सरनेम मला माहिती नाही, मुलुंडला राहतो, रामनगरला. तो मुलगा आपलं वजन कमी करावं म्हणून वर्षभर आहे ना मेंटेन एवढा राहतो ना, का तर माझं वजन जास्त झालं तर मला खाली उभं करतील ह्या हिशोबाने तो ट्रिपल एक्क्यासाठी आपलं वर्षभराचं जे मेंटेन आहे ना तसं म्हणजे जास्त जेवणार नाही, रुटीन वगैरे सर्व त्याप्रमाणे तो करतो. आणि तो म्हणजे या 2 महिन्याची प्रॅक्टिस, 1 दिवसाचा दहीहंडीचा सण, पण याच्यासाठी तो गोविंदा अख्खा वर्षभर स्वतःला मेहनत करतोय. म्हणजे त्या मुलाबद्दलच बाकीची मुलं बाकीचे सुद्धा त्याप्रमाणे. म्हणजे आपल्याकडे असं आहे की बाबा गेल्या वर्षी 3रा धराला होता म्हणून ह्या वर्षी बेस्टला आहे असं नाही. जो 3रा धरला आहे तो 3रा धरला. जी प्रॅक्टिस आहे, रुटीन जसं आहे त्याप्रमाणे. कारण महत्वाचं सांगायचं गेलं ना तर उत्साही मित्र मंडळ हे एक कुटुंब आहे. बरोबर. आणि हे सर्व कुटुंबाचे सभासद आहेत. मग याच्यात कोणी वडिलांची भूमिका निभवतंय, कोण आईची निभवतंय, कोण काकाची निभवतंय, कोण मोठ्या भावाची, कोण छोट्या भावाची. पण हे कुटुंब आहे. आणि उत्साही मित्र मंडळाचं गोविंद पथक फक्त गोविंद पथक नाही, हीच मुलं नंतर वर्षभर सामाजिक कार्यात देखील उपस्थित. बरोबर. 365 दिवस आम्ही ऍक्टिव्ह असतो मंडळासाठी. परंतु येणाऱ्या प्रत्येक सभासदाला आमचं एकच आवर्जून वाक्य असतं की आपलं नोकरी, काम, धंदा आणि आपलं कुटुंब हे सर्व सांभाळून उरलेल्या वेळात सामाजिक कार्याची आवड ठेवा आणि फक्त सामाजिक कार्याचा इंटरेस्ट घ्या. त्यामुळे हे कुटुंबाप्रमाणे राहतो आम्ही. त्यामुळे ही फक्त असं नाही की गोविंदा आलाय म्हणून आपलं गोविंदा पथक जात आहे आणि कामगिरी करत आहे नंतर मग वर्षभर काहीच नाही, असं नाही. तुम्ही कधी पण बघा, सोशल मीडिया ओपन करा किंवा आणि कुठे चर्चा करा, उत्साहीच्या चर्चा चालूच असतात. नक्कीच भांडूपच्या बाहेर सुद्धा चर्चा चालू आहे. त्यामुळे आमचं फक्त हे नाही, अनेक कार्यक्रम आहेत. शिवजयंती उत्सव. मला आता खरं सांगतो, आता मला आपले मराठीचे जेवढे सण आहेत ना ते पण आम्ही धुमधडाक्यात. तर विकास दादा, मला तुझ्याकडून जाणून घ्यायला असं आवडेल की वर्षभरामध्ये उत्साही मित्र मंडळाचे कोणते कोणते सामाजिक कार्य असतात आणि कशा प्रकारे त्याचा एक लोकांचा त्याच्यासाठी काय प्रतिसाद असतो? प्रामुख्याने उत्साही मित्र मंडळाचे अनेक सामाजिक कार्य. सुरुवात जी अशी करायला गेली तर प्रथम जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही कैलासाचे पंडिता मधुकर भोगले यांच्या स्पर्धात मेहंदी स्पर्धा ठेवतो. अच्छा. या मेहंदी स्पर्धेमध्ये 100 ते 150 महिला सहभागी होतात. आणि प्रामुख्याने सांगायला गेलं तर संपूर्ण मुंबईमध्ये ही एकमेव स्पर्धा असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात होते, जी मोठ्या प्रमाणात बक्षीस देतात. त्यानंतर मग लगेच आमचा होलिका उत्सव असतो. होलिका उत्सवामध्ये देखील आम्ही एक सामाजिक काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतो. रंगपंचमीसाठी देखील आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊनच करतो. अच्छा. त्याच्यानंतर आमच्या मंदिराचा वर्धापन दिन असतो. त्यानंतर मग येतं आपलं तुळशी वाटप. आषाढी एकादशी दिनानिमित्त आम्ही मोफत तुळशी वाटप करतो पंडिता मधुकर भोगले यांच्या समोर. त्यानंतर रंगाक्षरी पावसाची
हा एक वेगळा उपक्रम आहे, तो भांडूपमध्ये कोणीच केला नाही. नक्कीच. ह्याच्यामध्ये आम्ही मोफत छत्री देखील वाटप करतो हा. आणि रंगाक्षरी पासून या कार्यक्रमामध्ये कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करतो की तुम्ही तुमची जी आर्ट आहे ते तुम्ही बाहेर काढा. बरोबर. आणि त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही मोठमोठे कलाकार बोलवतो आणि प्राधान्य आम्ही आपल्या स्थानिक कलाकारांना देतो. असे भांडूपमध्ये बरेच कलाकार आहेत ज्यांच्याकडे कला आहे परंतु त्यांना प्रसिद्धी भेटली नाही, मार्गदर्शन भेटलेलं नाही. त्यांच्यासाठी आम्ही आमचे दरवाजे ओपन केले. कधीही या, तुम्हाला आर्थिक मदत पाहिजे तीही देतो, परंतु आपल्या भांडूपचं नाव रोशन करा, तुमचं करिअर करा, कारण आमचं कामच आहे सामाजिक सेवा. बरोबर. हे झाल्यानंतर मग आम्ही परत इथं 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, त्यानंतर वया पुस्तकं वाटप, त्यानंतर नवरात्र येते. बरोबर. नवरात्र मोठ्या धुमधडाक्यात असते. नक्कीच. नवरात्र झाल्यानंतर आम्ही दीपोत्सव करतो. या दीपोत्सव दरम्यान काय करतो, आम्ही विभागातल्या सर्व लोकांना एकत्र घेऊन दीपोत्सव करतो मंदिराचे. अच्छा. तसेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोचावा आणि ती परंपरा कायम राखावी या दृष्टिकोनाने आम्ही किल्ले स्पर्धा ठेवतो. अच्छा. ज्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी संपूर्ण भांडूप मधून बरेच 100 ते 150 छोटी मोठी मंडळं सहभागी होतात. भांडूपच्या बाहेरून देखील आम्हाला कॉल येतात, परंतु जाणं शक्य नसतं पण आम्ही ते त्यांना नाही बोलतो. बरोबर. तसंच आज आपल्या घरामध्ये प्रत्येक गृहिणीला रांगोळी काढताच येते आणि अशा बऱ्याच छोट्या मोठ्या कलाकार आहेत ना घराघरात दडलेले आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही रांगोळी स्पर्धा ठेवतो आणि ती घरोघरी असं त्याच्यात देखील आमच्या अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी होतात. 100-150च्या वर स्पर्धक त्यात सहभागी होतात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न करतो. त्याच्यानंतर दिवाळीसाठी आता आजकालच्या जनरेशनच्या हिशोबाने चालायचं म्हटलं तर सेल्फी पॉइंट असतो, पण त्या सेल्फी पॉइंट म्हणून देखील आम्ही काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. मग अशा आणि परत मध्ये मध्ये मेडिकल कॅम्प आणि अनेक असं सांगायला म्हणजे आम्ही दुर्गा कालीमातेचं आभार मानतो की तिने आम्हाला निमित्त म्हणून इथे निवडलेलं आहे. ह्या उत्साही मित्रमंडळाच्या माध्यमातून फक्त विभागापुरती जिथून वर्गणी जमा करतो तिथल्याच लोकांसाठी नाही, अखंड भांडूपसाठी आम्ही मदत करत असतो. तुम्ही जर पाहिलं आमचा रेकॉर्ड, आमची जर बॅलन्स शीट चेक केला, वैद्यकीय सहाय्य, परत शैक्षणिक सहाय्य म्हणून आम्ही अनेक लोकांना छोटी मोठी मदत करत असतो. उत्साही मित्रमंडळात मदत मागायला आलेला एकही व्यक्ती निराश होऊन कधीच गेलेला नाही. फुलाची पाकळी आम्ही मदत करत असतो. कधी आर्थिक मदतीने करतो तर कधी आमच्या राजकीय ओळखीने करतो किंवा कधी कधी मग उत्साही स्टाईलने देखील करतो. अच्छा. करावं लागतं कारण समाजामध्ये असेही लोक आहेत. बरोबर. आणि आता जो आम्ही पायंडा रचलेला सगळ्यात मोठा उपक्रम आमचा तो म्हणजे नशामुक्त भांडूप. नशामुक्त भांडूप. आणि हा उपक्रम हा आमचा तात्पुरता उपक्रम नाही. जोपर्यंत उत्साही मित्रमंडळ आहे म्हणजे आमच्या येणारी पिढी देखील ह्याच्यासाठी झगडणार. नशामुक्त भांडूपची गरज काय आहे हे आम्ही 2 रॅली काढली त्यावेळी कळलं. अच्छा. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आज मी असं बोलत नाहीये की उत्साही मित्रमंडळाने 100% केलं, परंतु थोडाफार तरी बदल घडवलेला आहे. आणि हा बदल घडवण्यासाठी उत्साही मित्रमंडळाच्या सोबत अनेक भांडूपचे सामाजिक कार्यकर्ते, अनेक नामवंती व्यक्ती, काही राजकीय लोक आपला पक्ष बाजूला ठेवून, अनेक छोटी मोठी मंडळं, अनेक सोसायट्या, अनेक स्वतःहून काही प्रतिनिधी हे आमच्या बरोबर ह्या उपक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. आपण त्या समस्या सोडवण्याचा आजही प्रयत्न करतो आहे. बऱ्याचपैकी रस्त्यावर उभं राहून दारू पिणं हा प्रकार आता थोडाफार कमी झालेला आहे आणि भविष्यात आपल्याला हे 100% करायचं आहे, परंतु ते करण्यासाठी आम्हाला तसं सहकार्य अजून बरंच पाहिजे आहे आणि आम्ही प्रयत्न करतो. आणि आज या तुमच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करेन, समस्त भांडूपच्या प्रत्येक छोट्या मोठ्या मंडळाला, की नशामुक्त भांडूप या उपक्रमासाठी तुम्ही सहकार्य करा. येणाऱ्या पिढीसाठी ही खूप काळाची गरज आहे. कारण जोपर्यंत हे नशा आपल्या घरात आपल्या दाराला ठोठवत नाही त्यावेळेस तुम्ही जागृत होणार, त्याच्या आधीच जागृत होणार. नक्कीच विनंती करेन. बरोबर. विनंतीला दादाचा आपला आपण मान देतो, कारण की भांडूपमध्ये किंवा इतर कुठे मुंबईमध्ये बघायला गेलं ना आजकाल नशा एवढी होत चालले की गल्लोगल्ली रस्त्यावरती दारू पिणं किंवा अदर प्रकारची कुठली ना कुठली नशा करणं. आताची यंग जनरेशन जी आहे ती तुझा याच्याकडे सुद्धा वळते. आणि खरोखर भांडूपच्या आपल्या उत्साही मित्र मंडळाचा जो नशामुक्तीचा जो प्रकल्प आहे, जो प्रोजेक्ट आहे, तो मला वाटतं कॉलेजमध्ये सुद्धा सध्या प्रेझेंट केला होता. आता आपण सह्याद्री शाळेतनच आम्हाला कॉल आला होता की आमच्या 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आम्ही तेही केलं. अच्छा. त्याच्या आधी देखील मंडळाने केले.
प्रत्येक शाळेच्या बाहेर आपण आपल्या मंडळातर्फे पोलीस प्रशासनाला सहकार्य म्हणून बॅनर लावलेले आहेत की शाळेच्या आसपास तंबाखूजन्य पदार्थ विकू नये. अच्छा. आणि बरेच छोटे मोठे कॉल आम्हाला येत असतात. त्याच्यासाठी आम्ही एक नंबर देखील डिक्लेअर केलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही तुमच्या विभागात होत असलेली काही माहिती नशेस अंमली पदार्थ विरुद्ध ती आम्हाला कळवा. कळवणाऱ्या नागरिकाची माहिती पूर्णपणे गोपनीय असते, परंतु तिथे ऍक्शन घेण्याचं काम हे आमच्याकडून होणार. अच्छा. बरोबर आहे. आगळा वेगळा प्रकल्प म्हटल्यापेक्षा ज्याचप्रमाणे समाजकार्याचं काम होतं ना त्याचप्रमाणे एक कुठेतरी सुधारणा केली जाते या मंडळाकडून. तर दादा आतापर्यंत समाजसेवेचा आपण सर्व काही उत्साही मित्र मंडळाचा आपला प्रोजेक्ट आपण ऐकून घेतलाय, पण दहीहंडी आपला उत्सव जो आहे, जो सण आहे, याच्यामध्ये गोविंदा पथकांचा एक असा रोल असतो की काही काही गोविंदा पथकात थर काढतात, थर रचले जातात. त्या दिवशी जो कलेक्शन होतो, जो फंडिंग येतो, त्याचा कुठेतरी फायदा काही गोविंदा पथक चांगल्या गोष्टीसाठी करत असेल, काही जण मौज मजा फक्त त्या दिवशीसाठी चालते. तर उत्साही मित्र मंडळाचं मला जाणून घ्यायचं की हा जो आलेला कलेक्शन आहे, हा जो आलेला फंडिंग आहे, हा तुम्ही कशा प्रकारे युटिलाइज करता, म्हणजे कशा प्रकारे वापरता हा फंड? मुळातच आम्ही ज्यावेळी गोविंदा पथकाची जी सुरुवात केलेली आहे कुठच्याही फंडिंगच्या उद्देशाने केली नव्हती. अच्छा. एक महाराष्ट्राची मराठी परंपरा जपण्याचा आणि आपला जो पारंपरिक खेळ आहे, साहसी खेळ बोलतात त्याला आता, परंतु आम्ही याला साहसी खेळ न बोलता पारंपरिक खेळ बोलतो, तो आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो. आणि गोविंदाच्या दिवशी जे काय आम्ही हंडी पटकावतो त्याचा जो निधी आहे हा संपूर्णपणे आम्ही शैक्षणिक कार्यासाठी वापरतो. अच्छा. त्यातला एकही रुपया मंडळाच्या कुठच्याच म्हणजे उत्सवासाठी वापरला जातो. पूर्णपणे त्याचा जो निधी आहे ना तो शैक्षणिक कार्यासाठीच वापरतो, इव्हन कुठच्याच बाकी कार्यासाठी वापरला जातो. अच्छा. म्हणजे जो आलेला सर्व फंडिंग आहे हा पूर्ण मुलांच्या शैक्षणिक गोष्टीसाठी. मग ते त्या शैक्षणिक उपक्रमामध्ये बऱ्याच गरजू विद्यार्थ्यांना फीची गरज असते, त्यावेळी वापरला जातो. पुस्तकं वाटप असतील, वया वाटप असेल, त्याच्यासाठी म्हणजे शैक्षणिक रिलेटेड जेवढे पण उपक्रम आहेत त्याच्यामध्ये हा निधी वापरला जातो. आणि हा निधी वापरताना गोविंदा पथकातल्या प्रत्येक सभासदाला गर्व असतो की आमच्या कार्याला कुठेतरी एक हे मिळतं, सलाम मिळतो की शैक्षणिक उपक्रमासाठी आमच्या मेहनतीचा पैसा वापरला जातो. त्यामुळे या गोविंदा पथक जसं मगाशी बोललो कुटुंबाप्रमाणे, जसं कुटुंब मॅनेज करतात तसं मॅनेज. नक्कीच. आणि मला असं वाटतंय की आज उत्साही मित्र मंडळासोबत आपण पॉडकास्ट करताना असं जाणून म्हणजे मला जाणवलंय की प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे बोलतात नसानसामध्ये समाजकार्य भरलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दहीहंडी सण आला किंवा कुठलाही सण आला, कुठलाही त्यांचा समाजसेवेचे असून दे कार्यक्रम, प्रत्येक गोष्टीमध्ये समाजकार्य हे भरलेलं आहे. रणजित दादा, मला तुला एक कोच म्हणून विचारायचं की आता जो येणारा दहीहंडी आहे 2025चा, तू एक कोच म्हणून आपल्या जे गोविंदा पथक आहेत भांडूप मधील किंवा इतर भांडूप म्हणजे बाहेरील, तर त्यांना तू एक काय संदेश तुझ्याकडून असेल? जे आपल्या 16 तारखेला आपण जे गोविंदा पथक काढणार, प्रत्येक मंडळांना मी एक विनंती करतो की जे मंडळ काढणार, गोविंदा काढणार, त्यांनी प्रत्येकाने आपल्या मुलांचा म्हणजे जे आपल्यावर जे गोविंदा पथक आहे त्या सर्वांचा जीव सांभाळून त्यांना कुठची दुखापत न होता व्यवस्थितपणे गोविंदा काढा, आपला प्रत्येकाचा विक्रम करा. हीच आमच्याकडनं उत्साही मित्रमंडळ तसेच आपल्या दुर्गाकाली मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मी तुम्हाला सर्वांना एक शुभेच्छा देतो. नक्कीच. आणि आता मला एक मोठा प्रश्न म्हणजे एक मेन प्रश्न मी सर्वांनाच विचारत असता की उत्साही मित्र मंडळ घे बरेरी गोविंदा पथकासाठी एक आदर्श गोविंदा कुठला आहे तुमच्यासाठी मुंबई मधला? कोणाचं नाव घेऊ इच्छिता, म्हणजे त्याला तुम्ही एक आयडल मानता किंवा त्यांना बघून एक कुठे ना कुठे असं जोश वाटतो की आपण सुद्धा केलं पाहिजे, करावं, असं कुठला गोविंदा पथक? आम्हाला तर मी तुम्हाला तेच सांगितलं, 2002 साली जे म्हणजे आम्ही 2001 साली जो हे आपले लावलेलं आहे काय बोलतो शिव आपला लालाशेठ कंपाऊंड मध्ये आम्ही 7 थर लावलेले. त्याच वर्षी 2001 साली आम्ही कैलासवासी नागेश स्वामी यांच्या स्मरणार्थ मंडळातर्फे आम्ही आमच्या मंदिराची इथे दहीहंडी लावलेली. त्यावेळी आमच्या इकडे 8 थराची सलामी लावून जय जवान गोविंदा पथकाने हंडी फोडलेली. अच्छा. आमच्या समोरची गोष्ट आहे, तेव्हा आम्ही लहान लहान होतो 2001 साली. तेव्हा त्यांनी 8 थर लावून आपल्या मंदिराजवळ 8 थर लावलेले आणि त्याने दहीहंडी फोडली. अच्छा. ते एक आम्हाला म्हणजे असं एक वाटलेलं की बाबा त्यांच्या शिडीची रचना जे थर लागतात हे असे आपली एवढी जागा पण नाहीये की ते असे गल्ली विल्ली जात होते, असे थर लावत होते. ते आम्हाला खूप
प्रेरणादायी वाटतं तुमचं. प्राऊडफुल वाटलेलं की बाबा आपण पण काहीतरी करू शकतो. म्हणजे आम्ही नक्कीच. 2002 साली आम्ही पण काहीतरी करायचो. नक्कीच. आणि आता आपण आपल्या पॉडकास्टच्या समाप्तीकडे वळतोय. रणजित दादा आणि विकास दादा, तुमचे दोघांचे मनपूर्वक आभार, कारण की तुम्ही बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आपल्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात. आम्हाला सुद्धा एक जाणून घ्यायला आवडलं की भांडूपच्या या आपल्या उत्साही मित्रमंडळाच्या घे भरारी गोविंदा पथक, त्याचप्रमाणे उत्साही मित्रमंडळाची जी काही सामाजिक कार्य आहेत त्याच्याबद्दल एक सोशल मीडियावरती कुठेतरी आम्हाला एक प्रेझेंट करताना खरोखर खूप आनंद वाटतो आणि प्राऊड फील होतं की आमच्या भांडूपचं असं एक मंडळ आहे की जे प्रत्येक गोष्टीमध्ये समाजसेवेमध्ये खरोखर अग्रेसर आहे. दादा, तुमचे पुन्हा एकदा आभार आणि तुम्ही जो आम्हाला बहुमूल्य वेळ दिलात ना त्याबद्दल माझ्याकडून, माझ्या ओमकार ऑफिस युट्यूब चॅनल कडून आणि संपूर्ण टीम कडून तुम्हाला येणाऱ्या गोविंदासाठी 2025च्या गोविंदा पथकासाठी जे तुमचं जे टार्गेट आहे हे नक्कीच आईच्या चरणी प्रार्थना आहे की ते तुमचं टार्गेट अचीव्ह होऊन दे. आणि त्याचप्रमाणे येणारे पुढचे जे सामाजिक कार्य आहेत त्याच्यासाठी दादा तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.